संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। परभणीत जो प्रकार घडला, जे कृत्य घडलं अतिशय निंदनीय होतं आणि जे कृत्य घडलं त्या हरामखोराला भीमसैनिकांनी चांगलाच चोप दिला। त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली। दुसऱ्या दिवशी भीमसैनिकांनी आंबेडकरवाद्यांनी परभणी बंद केली, परंतु आंबेडकरवादाच्या आडून काही लोकांनी तिथे नको तो प्रकार केला, जाळपोळ केली, पोलिसांना मारहाण केली, दगडफेक केली आणि मग त्यानंतर पोलिसांनी आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना धरपकड करण्याचं काम सुरू केलं। अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। कुठल्याही गोष्टीची चौकशी आणि पडताळणी न करता तरुणांची धरपकड केली गेली आणि आता उद्या आंबेडकरी चळवळीतील काही नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आंबेडकरवाद्यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं, प्रशासनानं ऍक्शनला रिएक्शन दिली। आधी काही नीच प्रवृत्तीच्या लोकांनी पोलिसांवरती अटॅक केलं म्हणून पोलिसांनी सुद्धा तो प्रकार केला, परंतु त्यांनी पडताळणी करून नंतर हात टाकणं गरजेचं होतं। परंतु मी आंबेडकरवादी तरुणांना सांगू इच्छितो की 2018ला भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर हजारो मुलांवरती केसेस दाखल झाल्या। चांगले इंजिनियर, बीए, बीएससी, बीकॉम, एमबीए प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या बऱ्याच मुलांवरती केसेस दाखल झाल्या आणि आता त्यांना नोकऱ्या सुद्धा चांगल्या ठिकाणी मिळत नाहीयेत। नेते तुम्हाला भावनिकपणाने उतरवतील, तुम्ही उतराल, कायदा हातात घ्याल, उतरा। तुम्हाला मी सांगतो तुम्ही उतरा, परंतु संविधानिक मार्गाने तुम्ही आंदोलन करा। संविधानिक मार्गाने जर कुठे आंदोलन केलं तिथं कुठे काय नेता जरी कमी पडला तर मी तुम्हाला शब्द देतो, भाईसाहेब जाधव तुमच्यासोबत मी उभा असेल, तुमच्या केसाला धक्का लागून देणार नाही। परंतु उतरत असताना या आंदोलनामध्ये काळजी घ्या आणि जे वेल एज्युकेटेड मुलं आहेत त्यांनी या आंदोलनापासून थोडंसं लांब राहा। तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर संविधानिक आंदोलन करा आणि बाकी जे कोणी आंदोलनात उतरतील जाळपोळ झाल्या नाही पाहिजे। कुठल्याही प्रकारचा असंविधानिक कृत्य तुमच्या हातून घडता कामा नये। काही लोक चढवायची कामं करतील, काही 90 पिऊन आलेली लोक बोलतील हे करायचं ते करायचं, अजिबात करू नका। आई वडिलांशिवाय कोण काढत नाही, नेते फक्त बंदची हाक देतात, नेत्यांची पोरं जातात, आउट ऑफ इंडिया शिकून येतात आणि तुमची आमची मुलं, तुमची आमची भावंड ही केसेस भोगत बसतात। उतरा, परंतु संविधानिक मार्गाने आंदोलन करूया। महाराष्ट्रामध्ये शासनावरती, प्रशासनावरती आपण एक त्याला धाक दाखवूया, परंतु तो संविधानिक मार्गाने। उद्याच्या आंदोलनामध्ये जर कोणी उतरणार असेल तर त्यांनी कायदा हातात घेऊ नका। आई बापच सोडवायला येतात, घरचे सोडवायला येतात, बाकीचे नेते फक्त बोलून पळतात। 2018 भीमा कोरेगावची दंगल जी घडली त्यानंतर जे आंदोलन झाले त्यातील असंख्य तरुणांवरती अद्याप केस आहेत। बाबांनो, विचार करा आणि कलंक लावून घेऊ नका स्वतःवरती। कुणाला काही प्रॉब्लेम असेल उद्याच्या आंदोलनामध्ये काय झालं, फक्त तुम्ही कायदा हातात घेऊ नका। जर तुम्हाला पोलीस निष्कारण त्रास देत असतील, व्हिडिओ काढा, त्या जिल्ह्याच्या त्या एसपीशी, त्या तालुक्याच्या डीवायएसपीशी मी स्वतः चर्चा करेन। काही काळजी करू नका। 9167920003 माझा नंबर आहे। पण कायदा हातात घेऊन तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य उद्ध्वस्त करू नका, ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती। 9167920003 भाईसाहेब जाधव। जय भीम, जय संविधान।